Good morning, dear student. Today we see the first chapter of bookkeeping and accountancy. That is Introduction to Bookkeeping and Accountancy. And the first point in that chapter, that is Introduction to Bookkeeping and Accountancy and Evolution of Accounting. Let's see the step by step the Introduction to Bookkeeping and Accountancy. आज आपण बघणार आहोत आपला जो कॉमर्स स्ट्रीम मध्ये आलेले सर्व तुम्ही विद्यार्थी आहात याच्यामध्ये इथे आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा सब्जेक्ट तुम्ही सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन. या सर्व्हिस सेक्टर मध्ये आजच्या कॉमर्स या स्ट्रीमचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि त्यासाठी तुम्ही कॉमर्स स्ट्रीम सिलेक्ट केली त्यासाठी आधी तुमचे मी तुम्हाला अभिनंदन करतो आणि आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करतो. माझं नाव आहे अजय जनार्दन गुरसाळे आणि इथून पुढे आपले असेच ऑनलाइन लेक्चर सुरू राहतील. आपण बघणार आहोत स्टेप बाय स्टेप सर्व टॉपिक्स जे टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत. माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही टेक्स्ट बुक जवळपासच्या खारेपाटण मधल्या प्रत्येक शॉप मधून मध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही खरेदी करायचे आहेत आणि इथून पुढे आपले ऑनलाइन लेक्चर अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत. सो टुडे वी सी द फर्स्ट चॅप्टर in bookkeeping and accountancy 11th standard. Let's see what are the topics here for study in this chapter. Here the content is given for the same. Meaning and definition and objectives of bookkeeping, importance of bookkeeping, difference between bookkeeping and accountancy, meaning and definition of accountancy, basis of accounting system, qualitative characteristics of accounting system, basic accounting terminologies, accounting concepts, conventions and principle, and accounting standards and IFRS. We step by step clear all the points. Today we see the first topic in the chapter Introduction to Bookkeeping and Accountancy. See what is bookkeeping. In introduction there is a first answer for our question is given, that is what is bookkeeping. See, bookkeeping is related with recording of business transactions. Business enterprise and other organizations deal in activities involve exchange of money or money's worth. If you don't know, bookkeeping कशासाठी आपल्याला करायचे आहे, ज्याला पुस्तपालन मराठीमध्ये काय म्हणतात, पुस्तपालन असं म्हणतात. तर प्रत्येक व्यवसायातील व्यवहाराच्या नोंदी ह्या आपल्याला काय करून ठेवाव्या लागतात, नोंद करून ठेवाव्या लागतात. इवन इफ असं नाहीये की व्यवसायातल्याच व्यवहाराच्या नोंदी आपण लिहून ठेवतो. घरगुती किंवा आपल्या घरात सुद्धा जर का मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतील, जर का मोठं कुटुंब असेल तर त्याच्यामध्ये झालेले जे व्यवहार आहेत ते तुमची आई किंवा तुमचे बाबा हे लिहून ठेवत असतील आणि ॲट दॅट टाइम जे ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहाराच्या नोंदी आपण काय करतो, पुस्तकामध्ये कुठेतरी डायरीमध्ये लिहून ठेवतो आणि त्याच्या नोंदींचा संबंध कशाशी आहे, बुककीपिंगशी आहे. बट स्टील आपण बघणार आहोत बुककीपिंग म्हणजे काय. आता इथे बघा आपल्याला दिलेलं आहे बिझनेस एंटरप्राइजेस प्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ऍक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व्स exchange of money or money's worth.
ज्या पैशाचं जिथे देवाणघेवाण होते किंवा पैशाच्या मूल्याची जिथे देवाणघेवाण केली जाते अशा सर्व व्यवहारामध्ये त्या व्यवसायांना किंवा त्या व्यावसायिकांना व्यवहारांची नोंद ठेवावी लागते आणि त्यालाच बुककीपिंग असं म्हटलेलं आहे. ऑल दीज ऍक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड फॉर पर्पज ऑफ टेकिंग important decisions as to whether the activities are feasible, profitable and are to be continued or not. बघा व्यवसायातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आपल्याला रेकॉर्ड करून ठेवावे लागतात, नोंद करून ठेवावे लागतात आणि ते काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात की वेदर तो बिझनेस फायदेशीर आहे का किंवा त्या बिझनेस मधून काही आउटपुट आपल्याला मिळतंय का, तो प्रॉफिटेबल आहे का, हा पुढे चालू ठेवायचा आहे की नाही, हे आपण या बुककीपिंग मुळे ठरवू शकतो. बघणार आहोत आपण पुढे. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली बाय प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर्स ऑफ बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स but also to various other stakeholders such as the governments, investors, customers, employees and researchers for whom the bookkeeping is useful for. bookkeeping ठेवणं हे कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर ते सर्वात पहिले म्हणजे आहे व्यवसाय मालकांसाठी, व्यवसायाच्या व्यवस्थापकांसाठी, इतर व्यावसायिक संस्थांसाठी, तसंच स्टेक होल्डर म्हणजे मोठमोठे जे हिस्सेदार असतात, व्यवसायाचे हिस्सेदार असतात. आता मोठे जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये वेगवेगळ्या हिस्सेदारांची हिस्सेदारी असते जी भागांमध्ये असते, भाग भांडवलामध्ये असते आणि त्याच्यामधले गव्हर्नमेंट म्हणजे जे काही भारत सरकार आहे किंवा महाराष्ट्र सरकार आहे किंवा आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून जो शासनाचा हिस्सा किंवा गव्हर्नमेंटचा जो हिस्सा आहे तो, त्यानंतर गुंतवणूकदार, तसंच ग्राहक, कर्मचारी आणि संशोधक रिसर्चर्स. इथे वेगवेगळे शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द जे तुम्हाला डिफिकल्ट वाटतात, गव्हर्नमेंट, इन्व्हेस्टर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज, हे शब्द काय करायचे आहेत तुम्ही, रिसर्चर्स, हे शब्द मी सांगतोय त्याप्रमाणे 5 वेळा एक शब्दासाठी तुम्ही काय करायचं आहे, वही ठेवायची आहे सेपरेट, स्वतंत्र, एक 100 पानी. कारण की तुम्ही 11वीत आल्यानंतर हा पूर्ण सब्जेक्ट इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे आपल्याला एक नवीन व्होकॅब्युलरी इथे मिळते, नवीन शब्दसंग्रह मिळतो आणि इथून पुढे आपल्याला तो कंटिन्यू ठेवायचा असल्यामुळे हे शब्द आपण काय करणार आहोत, एका स्वतंत्र वहीमध्ये, शब्दांच्या वहीमध्ये लिहून घेणार आहोत आणि त्याचा अर्थ मी तुम्हाला सेपरेटली सांगणार आहे आणि किंवा लिहून देणार आहे. तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेल आणि तुम्ही तो बघून काय करायचं आहे, आधी ते शब्द लिहून काढायचे आणि ते शब्द 5 वेळा लिहून काढायचे. ठीक आहे. आणि जसं मी सांगितलेलं आहे, माझ्या लक्षात आहे की हा जो क्लास लेक्चर आहे हा ऑनलाईन क्लास लेक्चर आहे आणि याच्यातले दिलेले प्रत्येक पॉइंट तुम्ही काय करायचे आहेत, राईट डाऊन करायचे, त्याच्या नोट्स घ्यायच्या आहेत आणि पुढे आपण जाणार आहोत. लेट वी सी द इव्होल्यूशन ऑफ अकाउंटिंग. In India during Chandragupta Maurya's regime, Minister Kautilya wrote a book named Arthashastra, wherein some references can be traced regarding the way of maintaining accounting records. Afterwards, it was called as Deshinama. Here we see, in ancient period, it is called, प्राचीन काळामध्ये जे आपले चंद्रगुप्त मौर्यांचं साम्राज्य होतं आणि त्यांच्या ज्या साम्राज्यातील एक मंत्री होते कौटिल्य म्हणून, आणि त्यांनी एक छानसं असं ह्या पुस्तपालनासाठी एक पुस्तक लिहिलेलं होतं, त्याला अर्थशास्त्र म्हटलेलं आहे. वेअर इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस्ड रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. हिशेबाचे नोंदी ह्या कशा पद्धतीने करायच्या आहेत हे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे आणि पुढे याच पद्धतीला
देशीनामा असं संबोधलेलं आहे. काय संबोधलेलं आहे? देशीनामा. इथे आपण बघूया. काय संबोधलेलं आहे? देशीनामा. ह्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय करायच्या आहेत? नोंद करून घ्यायच्या आहेत, कारण की त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा देशीनामा. देशीनामा याला महत्व आहे. ठीक आहे, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला विचारू शकतात, विचारण्याची शक्यता आहे. आणि म्हणून चंद्रगुप्त मौर्यांच्या साम्राज्यामध्ये कौटिल्य हे जे काही मंत्री होते आणि त्या मंत्र्यांनी लिहिलेले एक पुस्तक अर्थशास्त्र म्हणून, आणि ज्याच्यामध्ये हिशेब कशा पद्धतीने लिहिला जावा किंवा लिहिला जातो याबद्दल जास्तीत जास्त माहिती दिलेली होती, आणि पुढे यालाच देशीनामा असं म्हटलं गेलेलं आहे. बघूया पुढे आपण. In the earlier time of civilization, accounting was done by agents who managed the properties of wealthy people. They prepared accounts periodically for the owners of property. The records of debit and credit were found in the 12th century itself. बघा इथे कशा पद्धतीने हिशेबाचं नोंदी केल्या गेल्या आहेत त्या संदर्भात दिलेलं आहे. बघूया आपण. जिथून सिव्हिलायझेशन व्हायला सुरुवात झाली, सिव्हिलायझेशन म्हणजे उत्क्रांत स्वरूप जे आपल्या जीवन जगण्याचं. अकाउंटिंग वॉज डन बाय द एजंट्स हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ वेल्दी पीपल. श्रीमंत व्यक्तींच्या ज्या काही मालमत्ता आहेत त्यांचं जे काही नोंदी ठेवण्याचं काम किंवा त्या मॅनेज करण्याचं काम या एजंट्सच्या मार्फत हे केलं जात होतं. दे प्रिपेअर्ड अकाउंट्स पिरियडिकली फॉर द ओनर्स प्रॉपर्टी. स्वतःच्या मालकांच्या मालमत्तेसाठी हे कालांतराने, ज्याला म्हणतात तसं क्वार्टरली म्हणतात, आपण जसं म्हणतो क्वार्टरली म्हणजे त्रैमासिक, हाफ इयरली म्हणजे सहामाही किंवा वार्षिक, अशा पद्धतीचं ते अकाउंट्स हे पिरियडिकली म्हणजे काही कालावधीसाठी हे ठेवायला लागले, कालावधीनंतर ठेवायला लागले, नोंदी ठेवायला लागले. द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेअर फाउंड इन 12th century इटसेल्फ. बघा डेबिट क्रेडिट ज्याला आपण बघणार आहोत आपण पुढे, की टूफोल्ड इफेक्ट मध्ये कधीपासून या नोंदी ठेवायला लागले? 12व्या शतकापासून. कधी? 12व्या शतकापासून. आणि बघणार आहोत आपण इथे. इन द इयर 1494 Luca di Borgo Pacioli, an Italian merchant, introduced double entry bookkeeping system. This is the father of the Luca Borgo di Pacioli, who is the Italian merchant. कोण आहे? इटालियन व्यापारी आहे. हा कोण आहे? बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचे जनक आपण यांना म्हणतो. काय म्हणतो? बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचे जनक आपण यांना म्हणतो. लुका बर्गो डी पॅसिओली 1494 मध्ये यांनी ज्या डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमची काय लावला? शोध लावला. बघणार आहोत आपण पुढे. ड्यू टू द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन in the 18th and 19th century, large-scale operations were carried on and joint stock company emerged as an important form of organization, which involved separation and ownership from management. ज्यांचं मालकी आणि व्यवस्थापन हे वेगवेगळं. बघा 18व्या शतकामध्ये ह्या व्यावसायिक क्षेत्राचा उत्क्रांत स्वरूप आपल्याला बघायला मिळालं, ज्यामध्ये कंपन्यांचा उदय झाला. तुम्हाला माहिती असेल ह्या गोष्टींचा थेट संबंध ह्या ब्रिटिश काळाशी आहे भारतामध्ये. आणि यामध्ये कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन याचं वेगळेपण तेव्हापासून आपल्याला दिसायला लागलं. बघणार आहोत आपण. हे जे अंडरलाईन वर्ड केलेले आहे ते तुम्ही काय करायचे? नोट डाऊन करायचे. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला लिहून देणार आहे. ठीक आहे, त्याचा एक सेपरेट स्वतंत्र असा व्हिडिओ तयार केला जाईल आणि तो तुम्हाला दिला जाईल. दॅट इज फॉर डिफिकल्ट वर्ड.
वी आर फ्रॉम सगळेच काही इंग्रजी माध्यमातून विद्यार्थी नसतील, मराठी माध्यमाचे असतील आणि त्यांना जर का शब्दांचे अर्थ तुमच्याकडे डिक्शनरी असेल तर बेटर, पण तरी सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे, त्यांचा स्वतंत्र अर्थ हा तुम्हाला लिहून काय करणार आहे, देणार आहे. ठीक आहे. Hence, so safeguard the interest of owners and investors. The business establishments required details information about business which paved the way for development of comprehensive financial accounting information system. बघा, कोणाच्या हितासाठी, तर व्यवसायाचे जे मालक आहेत, जे व्यवसायातले गुंतवणूकदार आहेत, आणि या गुंतवणूकदारांसाठी किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले फायनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम जे आहे, फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम ही लॉन्च केली गेली, ज्याच्यामध्ये मालकांना आपल्या व्यवसायाची स्थिती समजणं फार सोपं झालं. ठीक आहे. पुढे बघणार आहोत. इन द 20th century, नीड फॉर अनालिसिस ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन for managerial decision making caused emergence of management accounting as a separate branch of accounting. अकाउंटन्सी ही सेपरेट स्वतंत्र शाखा आहे. त्याचं कारण असं आहे की तुमच्या वित्तीय माहितीच्या आधारावरती व्यवस्थापनाला मोठे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामधून तुमच्या व्यवसायाचं काय केलं जातं, हित हे साधलं जात असतं. बघणार आहोत आपण पुढे. दो अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक इन द इनिशियल स्टेज ऑफ इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग, इट हॅज ग्रॅज्युअली डेव्हलप्ड इन टू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. अकाउंटिंग इन द 21st century. बघा, 21व्या शतकाचा पाया हा 20व्या शतकातील जे काही फायनान्शियल इन्फॉर्मेशन सिस्टीम किंवा फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम ही रुजवली गेली, त्याचा मोठा फायदा हा 21व्या शतकातल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हा झाला. त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला नंतर विस्तृतपणे सांगणार आहे. दिस इज ड्यू टू वास्ट ग्रोथ इन बिझनेस ऍक्टिव्हिटी ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन व्हेरियस फील्ड्स. Thus, accounting has become inevitable in the modern world of business. या अकाउंटन्सीचं ह्या आधुनिक जगतामध्ये अनन्यसाधारण असं महत्व वाढत गेलं. कारण की तुम्ही किती सुद्धा शिका, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा किंवा सायंटिस्ट व्हा, तुम्ही पायलट व्हा, हिशेबाचं ज्ञान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. सो आज आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी अँड इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे. याच्यातले आता जे महत्वाचे शब्द आहेत किंवा त्याचा जो मराठी अर्थ आहे तो मी तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये त्याचे एक्सप्लेनेशन ग्रुपवरती देईन. थँक्यू.